तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. आडोळ खुर्द जलसमाधी आंदोलकाच्या मृत्यूने पेटला ग्रामस्थांचा संताप. आडोळ खुर्द गावातील जिगाव प्रकल्प विस्थापितांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाविरोधात 15 ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलनादरम्यान 43 वर्षीय विनोद पवार यांनी पोहता येत नाही, हा शेवटचा निरोप असे उद्गार काढत थेट पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात उडी घेतली. दुर्दैवाने त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी धोपेश्वर येथे सापडला. या घटनेने ग्रामस्थांचा संताप अधिकच उफाळून आला आहे. आंदोलनादरम्यान घडलेली शोकांतिका. 15 ऑगस्ट रोजी महिलांसह लहान मुलांना घेऊन ग्रामस्थ मोठ्या संख्येने नदीपात्रात उतरले होते. प्रशासनाशी चर्चा सुरू असतानाच पवार यांनी शासनाविरोधात संताप व्यक्त करीत नदीत उडी घेतली. कुदला पवार साहेब जाऊ द्या. डुबला. घटनास्थळी उपस्थितांनी तत्काळ मदत केल्याने ते प्रवाहात वाहून गेले. हा प्रकार पाहून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. 2 दिवस चालली शोधमोहीम. पवार बेपत्ता झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाला. एनडीआरएफच्या 3 पथकांना पाचारण करण्यात आले. ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम हाती घेण्यात आली. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. सलग 2 दिवस प्रयत्न करून अखेर शनिवारी संध्याकाळी मृतदेह मिळाला. शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विस्थापितांची 7 वर्षांची प्रतीक्षा. जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आडोळ खुर्द गाव विस्थापित झाले होते. 2016 मध्ये मिळालेला मोबदला अत्यंत अपुरा होता. कुदला पवार साहेब जाऊ द्या. डुबला. नवीन घरे उभारणे अशक्य झाल्याने नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र 7 वर्षे लोटल्यावर 2023 मध्येच प्लॉट वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. या दीर्घ प्रतीक्षेमुळे ग्रामस्थांत रोष निर्माण झाला. विकासकामांतील गैरप्रकारांचे आरोप. गावठाणातील विकासकामांमध्ये ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आखलेला मुख्य रस्ता अनावश्यक बदलण्यात आल्याने अडचणी वाढल्या. इतर गावांना मिळालेल्या सोयीसुविधांच्या तुलनेत आडोळ खुर्दला दुय्यम वागणूक दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनावरील अविश्वास. ग्रामस्थांचा आरोप आहे की अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही दखल घेतली गेली नाही. न्याय मिळाल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मात्र आंदोलकाच्या मृत्यूने शासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आंदोलन आणखी तीव्र होणार. विनोद पवार यांच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला आहे. त्यांनी शासनाने तातडीने मागण्यांवर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा दिला आहे. आडोळ खुर्द येथील ही घटना केवळ शोकांतिका नसून विस्थापितांच्या वेदनेचे आणि शासनाच्या उदासीनतेचे प्रतीक ठरली आहे. आता सरकार कोणती ठोस पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.